नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. देहाचा विस्तार प्रपंचामध्ये आपल्या पुरताच मर्यादित राहत नाही. सर्वप्रथम आपण एकटे असतो, मग आपले शिक्षण होते, नोकरी व्यवसाय करायला सुरुवात करतो, त्यातून संपत्ती मिळवतो, त्यातून घर वाहन इत्यादींची जमवाजमव करतो, त्यातून आपल्या शरीराला म्हणजेच देहाला आपण आनंद देतो. शरीर सुख हेच खरे सुख आहे हे आपल्यावर बिंबवले जाते. त्यामुळे माणूस देहसुखाकरताच प्रयत्न करतो. देहसुखासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची तो जमवाजमव करतो. हे झाले एका व्यक्तीपुरते. ही जमवाजमव येथे संपत नाही. माणूस त्यानंतर लग्न करतो, पत्नी घरात आणतो, त्यातून आणखी 4 सगळे सोयऱ्यांशी नाते जोडतो. पुढे मुले होतात, मित्र असतातच. त्यात दिवसेंदिवस वाढ होत जाते व ते आपलेच आहेत व आपणही त्यांचेच आहोत अशी आपली समजूत असते. त्याप्रमाणे सर्वजणांना आपण मदत करतो, त्यांच्या सुखदुःखात सामील होतो व त्यांनीही आपल्या सुखदुःखात सामील व्हावे अशी अपेक्षा ठेवतो. अर्थातच ही सारी सुखदुःखे देहाशी निगडीत असतात. यांचा आपल्याला मोह उत्पन्न होतो व स्वतःच्या व आपल्या नातेवाईक मित्रांच्या संसारात आपण गुरफटून जातो. केव्हा तरी कोणत्या तरी निमित्ताने हा सर्व भ्रम नाहीसा होतो. आपले या जगात कोणीही नाही, ही दुनिया स्वार्थी आहे असे आपल्याला कळून येते, पण फार उशिरा. समर्थ या स्थितीचं फार प्रभावी वर्णन करतात. जीवलग जीव घेती, प्रेत सांडून जाती, विषय सकळ नेती, मागुता जन्म देती. पुढे म्हणतात, सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे, जीवलग मग कैचे, चालते हे चिसाचे, विलग विषमकाळी सांडती सर्व भाळी. असा हा भ्रम नाहीसा करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जन्माची चिंता, कायमची चिंता मिटावी असे वाटत असेल तर भगवंताचीच कास धरली पाहिजे. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. यासाठी मनाला सातत्याने विवेकाची कास धरून अचपळ मनाला भगवंत भक्तीकडे वळवले पाहिजे. यासाठी सज्जनांची संगती हवी असे समर्थ सांगतात. कारण सज्जनांनाच भक्तीचा मार्ग ठाऊक असतो. त्यांनी अनुभवाने खरा मार्ग कोणता हे ठरवलेले असते. त्यामुळे ते जाणते भक्त असतात व इतरांना मार्गदर्शन करण्याचा त्यांना अधिकार असतो. म्हणूनच संत सज्जनांच्या संगतीने आपल्याला मोक्ष मिळू शकतो असे समर्थांना सांगायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.